ओके, आय थॉट शुभू असेल, बट शुभू नव्हती. तर उद्या मला निघायचं आहे ट्रिपला, उद्या पहाटे 3 वाजता. आणि आज मी सगळी पॅकिंग केली आहे. काय काय कसं कसं केलं आहे मी तुम्हाला दाखवेल, कारण उपयोगी पडेल ते काय असेल नसेल ते. तसं मला कालच करायचं होतं, बट काल मी सकाळी उठली 4:30-5 वाजता, जसं माझं रुटीन आहे. मी उठून उभी राहिली आणि मला इतके चक्कर यायला लागले, मला कळतच नव्हतं मला काय काय चालू आहे आसपास. मी तशीच झोपून गेली. 7:15 मला जागली. मला दिसलं की निखिल ऑफिसचा आवरतोय. त्याला मी झोपेतच म्हटलं, जाऊ नको निखिल, मला काहीतरी होतं आहे. मग तो पण घरी थांबला, म्हणजे त्यांनी जवळजवळ सुट्टी टाईपच घेतलं होतं काल. आणि काल मी त्याच गोंगीत होती, म्हणजे मी सकाळी त्याला म्हटलं बाहेरूनच खायचं प्यायचं आण. मी डाएट सुरू केल्यापासून बाहेरचं खात नव्हती. त्याला म्हटलं बाहेरून काहीतरी आण. त्यांनी इडली वगैरे काय मागवलं होतं ते खाल्लं मी. 10 वाजता मी जी झोपले ना, मी संध्याकाळी 6:30ला उठले. माझ्या आईन त्यांचे पण फोन चालू होते, मला कळत पण नव्हतं काय चालू आहे. त्याच्या आदल्याच दिवशी रात्री माझी मैत्रीण आहे जी आयर्लंडला असते, तिचं माझं भांडण झालं होतं. सो ती पण मला कंटिन्यू कॉल आणि मेसेज करत होते. मी उचलत नव्हती, तर ती निखिलला होती, भाऊजी काय झालं, झालं भाऊजी, तनू माझ्याशी बोलत का बरं नाही आहे. पण मी मला कळतच नव्हतं, म्हणजे मी काल दुपार बघितलीच नाही, सकाळ बघितली, डायरेक्ट रात्र बघितली. मी बेडवरच जेवले, मी हातसुद्धा नाही धुतले, मी तसंच ताट सरकवलं, ते निखिलने उचललं काय उचललं, असली गुंगीत होती मी. गोळ्या वगैरे घेतल्या, म्हणजे आमच्या फॅमिली डॉक्टरला विचारलं, वहिनीने मला गोळ्या दिल्या. त्याच्यानंतर ते खाल्ल्यानंतर ती गोळी वगैरे घेतली, मग झोपली. संध्याकाळी मला कळलं, म्हणजे मला कालचा दिवसच आठवत नव्हता, अशी काहीतरी स्थिती होती. त्याच्यामुळे काल पॅकिंग करायची तर हेच नव्हतं. पण आज मी मस्त सगळी पॅकिंग केलेली आहे, म्हणजे माझी आणि सखीचं सगळं झालेलं आहे. निखिलचं तेवढं बाकी आहे. आणि आता किती वाजले, जवळजवळ 6:30 वाजले. आणि ॲट लास्ट मुमेंट पण काही काही गोष्टी घ्यायच्या राहिल्या आहेत, जसं की सखीचे सॉक्स वगैरे म्हणजे घरात आहेत, बट एक काळा एक पिवळा या टाईप आहेत. आणि बाहेर जरा बरे पण वाटावे, आणि मला तिला असे पण नवीन सॉक्स घ्यायचे होते, तर म्हटलं ते घेऊयात. निखिलला पण 1-2 गोष्टी घ्यायच्या आहेत. सो आम्ही चाललो तर DIYमध्ये, कारण आम्हाला लवकर परत यायचं आहे. 8 वाजता पुन्हा निखिलचा कॉल आहे. आणि पॅकिंग एकदम मस्त केली. काय काय घेतलं आहे, कपडे काही मी नवीन घेतलेले नाही आहेत, लोक ऐकणार पण नाही. ह्यावेळेस एक पण ड्रेस नवीन नाही आहे माझा, सगळं जुना माल घेऊन चालली आहे मी. कारण मी मिंत्रावरनं मागवले होते, पण त्यांची क्वालिटी एवढी खास आली नाही. सो मला नाही वर्थ वाटले ते ठेवायचं. निखिलने घेतलेत बऱ्यापैकी नवीन कपडे, सखीने पण घेतलेत, पण मी नाही घेतलेत असं मी अंडरलाईन करून सांगते. कारण पुढच्या ट्रिपच्या वेळेस मला निखिलला व्हिडिओ पुन्हा पाठवता येईल. तर आम्ही ट्रिपला चाललो आहे कोकणात. गोवा चालू होतं आधी, बट माझंच बिग नो होतं गोव्यासाठी. तर आम्ही आता कोकणात चाललो आहे. आम्ही 4-5 कपल आहोत, मस्त धमाल करणार आहोत. 2-3 दिवसाची ट्रिप आहे. जोपर्यंत व्हिडिओ येईल तोपर्यंत आमची ट्रिप संपून आम्ही घरी पण आलेलो असू, असं मला वाटतंय. सो निखिलचे कॉल बिल सुरू झाले आहेत आता. सो येस, स्टे ट्यून. आणि सखी बघा, 1 मिनिट प्लीज, सखी बघा, हे बघा सखी, सखी इकडे आहे ना सखी, हे बघा, कुठे चालली तू, हे कोणाचं आहे, आणि ते हे कोणाचे क्रॉक्स कोणाचे आहेत, मम्माचे आहेत. कुठे चाललो सखी आपण, मी येऊ तुझ्यासोबत. आणि आमची रंगरंगोटी पण बघा घराची. निखिल, तू खूप दिवसापासून ब्लॉग मध्ये काही बोलला नाही, तुला काही बोलायचं आज? नाही, काहीच नाही, थोडंफार बोल काहीतरी. आणि सखी आजकाल माझ्याकडे पण इतकी गोड गोड राहायला लागली आहे. सखी, मी येऊ तुमच्या सोबत भूर, इकडे बघ ना, हाय कर सगळ्यांना, इकडे बघ सगळ्यांना, हाय कर, नमस्ते कर, इकडे इकडे बघ, मम्माकडे बघ, नमस्ते कर. नमस्ते कसं करायचं, नमस्ते कर सखी. काही घेणं देणं नाही सखीला आमच्याशी. डीमार्ट वाले क्रॉक्स आणलेत आम्ही सखीला. निखिल मला त्या गर्दीत घुसू देत नव्हता, पण जेव्हा मी गर्दीत घुसले, मी सखीसाठी, कुठे जायचं. आणि हा मेन म्हणजे मी सखीसाठी खूप काही काही छान छान घेतलंय, ते व्लॉग मध्ये नक्की बघा. सखीची मस्त पॅकिंग केली आहे, हेअर बेल्ट, क्लिप्स. ए अगं, मला पण घेऊन चल ना. नको ना, तू जा, तू मला नेतच नाही ना. नको, जा तू, बाय. काय काढते, काय शोधते, चल बाय सखी, सखी बाय. चप्पल घाल ना तू. निखिल, एवढा धाक होता का तुला कोणाचा? चल बाय सखी, येऊ दे ना मला, मला येऊ दे ना सखी. येऊ का, चल येते मी पण, चल. शो नाही, चल आली मी पण, चल ना. तर रात्रीचे 11 वाजलेत आणि माझी पॅकिंग झालेली आहे, पण म्हटलं तुम्हाला जसं प्रॉमिस केलं होतं की काय काय नेते ते दाखवावं, तर मी
दाखवून देते एकदम पटपट क्विक. तर ही जी आहे ही खायची बास्केट आहे. खूप जास्त नाही आहे खायचं. सखीचं मेथकूट आहे, कारण काही नाही मिळालं तरी राईस मिळतो बाहेर, ती मेथकूट भात इझिली खाते. तुपाची बरणी माझी घ्यायची बाकी राहिली आहे. देन निखिलला लागतात शेंगदाणे, प्लस हे नवीनच त्यांनी काढलेलं आहे, बाजारात मिळतं ते. माझी प्रोटीन पावडर घेतली आहे मी विथ स्कूप, कारण एकच मिल घ्यायला लावली दादाने मला, बाकी प्रोटीन शेक घ्यायला लावला आहे. सो हे, आणि हे ओझिवाचं फक्त मला ही बॉटल आवडते म्हणून मी घेतली आहे. हे जे प्रोटीन शेक आहे ते ओझिवाचं नाही आहे, ज्या ब्रँडचं आहे ते मी खाली टॅग करेल. देन सखीसाठी ह्या कुकीज वापरते मी, स्लर फार्मच्या कुकीज. मस्त आहे, मैदा किंवा पाम ऑइल याच्यात नाही आहे आणि टेस्टी पण असतात. याच्यात अजून एक फ्लेवर आहे, हा बनानावाला, हा बेस्ट आहे, म्हणजे हा मला पण आवडतो तिच्यावाला. तर हे 3 पॅक घेतलेत कारण चिल्लर पार्टी जास्त आहे. देन पॉपकॉर्न घेतलेत गाडीत खायला, कारण शुभू आहे आणि शुभूला लागतं असं चटपटा. देन माझ्यासाठी मखाणे पण घेतलेत भाजून. बेसिक हे जे लागतं, कारण आम्ही हॉटेलवर थांबलो आहे, सगळं बुकिंग वगैरे झालं आहे, बट रस्त्यात कधी कधी हे दिसलं ते दिसलं खायला, तर मग हे आणि आय थिंक आमच्या सगळ्यांच्या गाडीमध्ये असतं हे, कुठेही जा. टिश्यू घेतलेत जे वेळेवर लागतात. हां, याच्यात माझं घेतलं आहे, चिक्कू घेतलेत. देन माझं हे मिल्क मिस्टचं घेतलं आहे, हे घेतलेत 2-3. प्रोटीन बार घेतलेत 2-3. चीज क्यूब घेतलेत. आणि हे प्रोटीन बाईट वगैरे मी आणून ठेवलेले होते. तर हा सगळा माझा माल आहे, प्लस चिक्कू आहे. आणि सखीला उठल्या उठल्या केळी लागते हे तुम्हालाही माहिती आहे, सो केळी एक्स्ट्रा घेतला आहे जरा, कारण अजून चिल्लर पार्टी पण आहे. तर बस खाण्याचं एवढंच काही काही आहे, बट हे सगळं लागणार आहे. हे 2 पॅक, हे अजून एक होतं कुठेतरी, हा गेला इकडे. आणि हे बिस्किट म्हणजे ॲक्च्युली ट्राय करून बघा, मस्त आहे. मला याचं एक प्रमोशन पण आहे पुढे, पण मी म्हणून नाही सांगत आहे, हे मी ॲक्च्युली तिला यूज करते. म्हणजे आधी तर मी फक्त हे चॉकलेटवाले करायची, बनानावाले मला प्रमोशन नंतर कळाले. ते प्रमोशन कधी येतं कधी नाही माहीत नाही, पण मी साईन केलं आहे ते. बट मस्त आहे त्या, तुम्हाला आधीच खरं खरं सांगून देते, आपल्याला खोटं जमत नाही. असं आजच्या ब्लॉगला तुम्ही खूप जास्त प्रेम दिलं आहे, आणि अशा याच्यात मी माझंच जे गणित मी जुळवलं होतं ते बिघडवून टाकलं आहे. पण मी हे सगळं जुळवते, कारण हे सगळं नीट नाही ठेवलं ना तर माझीच गडबड होईल. काढायची, कारण की पोरं आमचे एवढे खत्री आहेत आणि सगळे एकाच गाडीत जातील. त्यात माझी सखी आणि रेवाज लहान आहेत, बाकी सगळे मोठे कळतेत, अति कळतेत असं म्हणायला हरकत नाही. बस टकाटक. तर माझी ही बॅग फुल सेट आहे. आणि आता मी तुम्हाला तिकडची बॅग दाखवते की त्यात मी काय काय घेतलं आहे. डन. आणि ही अशी काही माझी आणि सखीची पॅकिंग केली आहे. पहिल्यांदा असं बऱ्यापैकी कमी सामान मी घेतलं आहे, हार्डली. आणि ही अशी काहीशी एका सुटकेसमध्ये माझी आणि सखीची पॅकिंग केली आहे. कपडे मी आता डिटेलमध्ये दाखवत नाही, जे कारण की सगळे जुनेच जे घालेल तेव्हा दिसेल, पण बाकी काय सामान घेतलं ते दाखवते. सगळ्यात आधी सखीसाठी ही ट्यूब घेतली आहे, जी स्विमिंग पूलमध्ये लागते. तिच्याकडे आहेत 2, पण दोघी पण घरी आहेत सिन्नरला, सो आता तिथून इथे येणं काही शक्य नाही आहे. तर मग इथेच सखीचंच बऱ्यापैकी सामान आहे ह्यावेळेस, आणि गोड गोड सामान आहे. तर सखीला जसं मी सांगितलं जॉन्सन्स बेबी सोप यूज करायला लावला आहे. देन सनस्क्रीन घेतली आहे, आणि तिचंच बॉडी लोशन आणि फेस क्रीम. बीचवर चाललो आहे त्याच्यामुळे मग असं होणार. हां, प्लस आम्ही गणपतीपुळ्याला पण जाणार आहे, सो तिथे तिला घालायला मी असं परकर पोलकं घेतलं आहे. सो त्याच्यावर तिला मोत्याची ज्वेलरी घेतली आहे. आणि आता सखीला खूप छान छान केस आलेत, त्याच्यामुळे सखीचा सगळा माल मी बाहेर काढला आहे. त्याच्यातनं हे काही हेअरबेल्स घेतलेत, पॅकच करून घेतलं आहे सगळं जे काही आहे ते त्यानुसार. काही क्लिप्स घेतल्या आहेत, काही रबर बँड्स घेतलेत, हे छोटे छोटे असे बेल्ट घेतलेत अजून. आणि हा एक मेन बेल्ट घेतला आहे, मला तिला बीचवर असा रेड ड्रेस घालायचा आहे, माहीत नाही ती किती सपोर्ट करते, तर त्याच्यावर हा एक बेल्ट घेतला आहे. बट टोटली डिपेंड अपॉन सखी की मॅडम कशा रिॲक्ट करतात त्यावेळेस. बट तुम्ही पण ही अशी पॅकेजिंग करू शकता, इझी पडतं सगळं शोधायला. आणि सॉक्स घेतलेत एक्स्ट्रा पेअर सखीला, कारण माहीत नाही कशी थंडी असते कधी कशी नाही. सो हे झालं सखीचं. हां, प्लस हे पण आहे सखीचं, हे बघा.
मागच्या फेबमध्ये घेतलं होतं, आमच्या सोनीचं लग्न होतं तेव्हा सखीला मस्त मोठे मोठे केस होते, तेव्हाच बऱ्यापैकी सामान घेतलेलं आहे हे, जे आता मला छान कामं येणार आहे. कारण की आता आम्ही सखीच्या केसांना हातसुद्धा नाही लावणार आहे. माझे पप्पा रोज फोनवर आम्हाला 10 वेळेस सांगतात की अजून एकदा तिचा कट करा, बट माहीत नाही का तिला छान केस आलेत, त्याच्यामुळे आमची काही इच्छा होईना तिचे केस कट करायचे. हे जे आहे हे सखीचं पाऊच आहे. देन माझं मेकअप पाऊच सगळ्यांनाच माहिती आहे, मस्त आहे हे पाऊच खरंच. तर याच्यात माझा सगळाच मेकअप आला आहे. तर सनस्क्रीन, फाउंडेशन, हे पॅड मेकअप पुसायचे, आयब्रो फिलर, एक छोटं फाउंडेशन जेव्हा हेवी मेकअप नसेल तेव्हा हे मस्त एक लॅक्मेचं, मी प्रोडक्ट टॅग करेल हे बघा, हे असं आहे. आणि माझा बऱ्यापैकी मेकअप याच्यात बसतो. आता कोणते मी ट्राय करेल शूट करायचं जेवढं होईल तेवढं, बट हे असं माझं मेकअप किट आहे. आणि आता मी सुधरत चालली आहे आणि आता मी कमी वस्तू नेते, नाही तर मी आधी जेवढं असेल नसेल तेवढं सगळं टाकून न्यायची. तर हे ते आहे. आणि आता एक मिनिट ब्रेक घेते. देन आत्ताच ही बॅग मी DIY मधून घेऊन आली, ज्याच्यात माझं बऱ्यापैकी सामान बसलं आहे अजून, कारण प्रत्येक वेळेस बॅग खोलायची गरज नाही पडत. तर कंगवा आहे. देन हे बॉडी टेप आहे. माझे ड्रेस फार इकडे तिकडे जातात इथले बऱ्याच वेळेस, छाती जास्त आहे म्हणून होतं कधी कधी इश्यू. आणि 4 चौकात बरोबर नाही वाटत, सो बॉडी टेप आहे. रबर जे मला खूप लागतात ते, रोल ऑन. देन हे एक प्रॉडक्ट आहे जे मी प्रत्येकाला सांगेल की प्रत्येकाने घ्या, ते आहे हे टोनर. 1 नंबर टोनर, याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवेल. म्हणजे मला माझ्या स्किनमध्ये इतका फरक दिसतोय त्याने. बस बाकी मॉइश्चरायझर, डे क्रीम, नाईट क्रीम, जे काही आहे ते सगळं, प्लस हे ते केसांचं, केस उडतात सो हे असं लावता येतं, त्याने फोटोज वगैरे छान येतात. मेकअप फिक्सर, अशा बेसिक गोष्टी आहे. हा याच्यात मी कानातले घेतलेत, वेस्टर्नवाले घेतलेत थोडेफार, आणि थोडेफार आहे आपले नेहमीवाले. आम्ही मंदिरात जाणार आहे तर तेव्हा ट्रॅडिशनल ड्रेस घालणार आहे, सो त्या याने. आणि असं सगळं मी वेगवेगळ्या याच्यात पॅक करून घेतलं आहे, म्हणजे माझा पण घोळ नको, सगळ्या गोष्टी वेळेवर सापडतात. आणि मी ट्रॅव्हल करताना अशाच बऱ्याच वेळेस अशाच गोष्टी नेते, म्हणजे ते मला पण इझी पडतं. आणि एखाद्या वेळेस सांगितलं निखिलला दे रे बाबा ते काढून, तर त्याला पण ते इझी पडतं. आणि निखिलची बॅगचं मी काही दाखवत नाही, कारण आत्तापर्यंत आम्ही जेव्हा पण बाहेर गेलो आहे कधीच निखिल मला टॉवेल दे ग तनू, पॅन्ट दे ग तनू, हे दे ग तनू, अजिबात नाही. तो त्याची बॅग स्वतः पॅक करतो, स्वतः काढतो, स्वतः ते कपडे ठेवतो. सो ही गोष्ट मला त्याची आवडते आधीपासून. मे बी तो हॉस्टेलला राहिला आहे म्हणून. सखीचे एक्स्ट्रा पेअर ऑफ शूज घेतलेत, माझ्याकडे शूजच्या त्या बॅग नाही आहे, अशा प्लास्टिकच्या ते पॅक करून घेतलेत. कॅप घेतली सखीची, या बस एवढंच काय ते बेसिक आहे. प्लस मी सखीसाठी हे पण आणलं आहे, ते बीचवर लागतं ना, म्हटलं तिथे खूप महाग विकत असते तर घेऊन जावं इथूनच. प्लस निखिलने आता ही बॅग घेतली आहे. तर आमची खूप काही मोठी ट्रिप नाही, 3-4 दिवसाचीच ट्रिप आहे, सो त्याला एवढं सामान आम्हाला एवढं सफिशियंट आहे खूप. तरी आता निखिलने अशीच घेतली आहे की ज्याच्यात माझं माईक किंवा फोन वगैरे बसतील, मग बीचवर इश्यू नाही येणार. कारण तसं आम्ही खूप पण बीचवर नाही जाणार, आम्ही खेळतच राहू रूममध्ये असं वाटतं आम्हाला. कारण सगळे जमले का आमचा तो माफिया गेम इतका रंगतो की आम्हाला बाहेर जायचं भान राहत नाही. पण ठीक आहे, बघू आता. ॲक्च्युली आमचं कसं होतं, आम्ही आता 4-5 कपल जातो ना, आम्ही प्रत्येकाला सेपरेट रूम घेतो, डेफिनेटली जसं घेतात सगळे तसं. पण आम्ही एकाच्याच रूममध्ये असतो, कारण की आम्ही एकाच्याच रूममध्ये मैफिल मांडतो, एकाच्याच रूममध्ये गप्पा गोष्टी, पत्ते, गाणे का असेल ते चालतं. बाकीच्या रूमचं भाडं आमचं असंच जातं, कारण की आम्ही झोपतोच 3-4 वाजता आणि 7 वाजता आम्हाला पुन्हा कुठेतरी जायचं असतं. असं आम्ही खूप दिवसांनी चाललो आहे. हा प्लस मी हे पण घेऊन चालली ह्यावेळेस. हे मी खूप दिवसापासून घेतलं होतं, हे हेअर विग, इथे ते क्लिपांचं असतं ना ते, पण मी ते यूजच नाही केलं कधी. तर म्हटलं ह्यावेळेस आपण घेऊन जाऊयात आणि बीचवर जेव्हा फोटो काढेल तेव्हा मी हे ट्राय करेल. माहीत नाही कसं आहे ते, मी बऱ्याच दिवसांचं घेतलं आहे पण यूज नव्हतं केलं, बट आता मला ते यूज करायची इच्छा आहे. तर मी ते पण ह्या बॅगमध्ये ठेवते. ह्या पण बॅगची मला लिंक सापडली, म्हणजे DIY टाईपच कुठे दुसरीकडे, तुम्ही ते पण टॅग करेल. बाकी पण ज्या चांगल्या गोष्टी आहे
त्याचे प्रॉडक्ट मी टॅग करायचा प्रयत्न करेल. प्लस मला एक श्रग पण सापडलं होतं ऑनलाईन जे मी मागवलं आहे. मला एक श्रग पण सापडलं होतं. हे एकमेव प्रॉडक्ट आहे जे मी ऑनलाईन मागवलं आहे आणि ते झक्कास आलं आहे, एकदम झक्कास आलं आहे. म्हणजे जे माझ्यासारखे हेल्दी असतील ना त्यांच्यासाठी तर ते मोस्टली ऑकवर्ड होतं इथे आपल्याला घालायला, बट हे एकदम मस्त आलं आहे. फर्स्ट टाईम मी ऑनलाईन श्रग घेतलं आहे आणि ते छान आलं आहे. असं तरी अशी काहीशी पॅकिंग आहे. आय डोंट नो हा व्लॉग मी किती कंटिन्यू करते आणि किती नाही. मे बी इथेच बंद करेल, नाहीतर उद्या सकाळचं काही जे असेल ते इथे शूट करेल. माझं आत्ता वाजले आहेत 11:30. मला 2 ब्रँड शूट करायचे आहेत अजून. जेव्हा मी बाहेर जाऊन आले तेव्हा माझी हालत इतकी वाईट झाली होती की मी पुन्हा स्वेटर बिटर सगळं घालून बसलेली होती. बट आता मला परत बरं वाटतं आहे. गोळी घेतली कारण मी, तर आवरून घेते जे काही येते, कारण पुन्हा 3-4 दिवस मला पण कटकट नको, हे राहिलं ते राहिलं. सो पटपट आवरून घेते. सो स्टे ट्यून. कट टू दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग. मी काल रात्रीच व्लॉग एंड करणार होती, पण नंतर इतकी झोप आली की राहून गेलं. तर म्हटलं, आणि ऑलरेडी खूप मोठा व्लॉग झाला आहे, तर म्हटलं पुन्हा हेच कंटिन्यू करायपेक्षा उद्याचा व्लॉग नवीन करूयात, म्हणजे आजपासून फिरायचा व्लॉग नवीन करूयात. तर म्हटलं हा इथेच फिनिश करूया. तर तुम्ही म्हणता की ताई तू पिल्लू सोडून देते सांगत नाही. तर जो घोळ झाला होता तो असा होता की ट्रिप प्लॅन करायला सगळ्यात आधी विशाल भाऊजी होते, बट त्यांच्या मित्रांचे वडील वारले US ला, त्यांची बॉडी येणार आहे. सो भाऊजींना तिथे जावं लागणार आहे, त्यामुळे भाऊजी नाही आहे. अशी खूप मोठी स्टोरी आहे, बट आता मी थोडक्यात सांगते. त्यामुळे विशाल भाऊजी नाही आहेत, बट शुभू आहे ट्रिपला. सो असा काहीसा घोळ झाला होता. मला ते पूर्ण नीट सांगायचं होतं, पण आता खूप घाईघाई झाली आहे. सो घाईघाईच सांगते. तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये जे काही आवडलं असेल ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणत्या वस्तू आवडल्या आहेत तेही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. पुढचे ब्लॉग खूप मजेशीर असणार आहे. सो अजिबात बघायला विसरू नका. बाय.